तर आज सकाळी सकाळी लागली ती माझ्या किचनमध्ये ड्युटी. शक्यतो मी माहेरी यायला काही स्वयंपाक बनवत नाही, पण आज जे आहे माझ्या भाऊजाईला आणि मम्मीला उपवास होता, तर त्यांचं स्वयंपाक वगैरे सगळे काम आवरले होते. त्यांची पूजा चालली होती बाहेर. मग दुपारी आम्हाला त्यांची पूजा वगैरे आवरली का जेवण करायचे होते. मग त्याच्यासाठी मी इथे शिरा बनवत होते. गावाकडे गेले का मला काम करायचा खूप कंटाळा येतो आणि कधी-कधी खूप काम करावंसं वाटतं. तुमच्यासोबत पण असंच होतं का? कमेंट करून नक्कीच सांगा. तर आज जे आहे या दोघींचा रविवारचा उपवास असतो म्हणजे आदित्य रानूबाईचा. माझा काय उपवास नसतो. त्यांचं कहाणीचं पुस्तक फाटलं होतं म्हणून त्या दोघीजणी जे आहे ते मोबाईलमध्ये कहाणी ऐकत होत्या. मग नंतर 4-5 वाजता असंच फेरफटका मारत होते घरासमोरच्या शेतीतच आणि रिद्धी जी आहे ती पूर्ण कांद्यामध्ये फिरत होती. तिने जे आहे ते सगळे कांदे जे आहे ते पायाखाली तोडून घेतले. तिला काय मज्जा वाटत होती ना काय माहिती. आणि सिद्धी मला म्हणत होती की मम्मा आपण हुरडा पार्टी करूया. पण हुरडा पार्टी करायला जे आहे ते ज्वारीचे झाडे आहे ते खूप छोटे आहेत म्हणजे त्याला आणखीन कंस वगैरे काहीच आलेलं नाही, त्यामुळे हुरडा पार्टी काय होऊ शकत नाही. गावाकडे गेलं की दिवस कसा निघून जातो काहीच कळत नाही. मग संध्याकाळचे जेवण वगैरे झालं की आम्ही छान असं शेकोटी पेटवली होती आणि सगळेजण जे आहेत ते शेकत होतो. तर हा माझा शेवटचा ब्लॉग आहे गावाकडचा. म्हणजे मी नंतर बनवेल गावाकडे गेल्यावरती, पण ह्या वेळेसचा हा शेवटचा ब्लॉग कारण की आम्हाला सिद्धीचे बाबा येणार होते घ्यायला. तर आजच्या व्हिडिओ एवढंच. बाय.